तुम्हाला जर परमनंट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी कसा फॉर्म भरायचा ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लर्निंग लायसन्स झाल्यानंतर तुम्हाला परमनंट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करायचा असतो. लर्निंग लायसन काढल्यानंतर तुम्हाला लर्निंग लायसनची व्हॅलिडिटी ही 6 महिन्याची राहते, परंतु लर्निंग लायसनला 1 महिना झाल्यानंतर तुम्ही त्या लायसनला परमनंट ड्रायव्हिंग लायसनमध्ये कन्व्हर्ट हे करू शकता. तर तुम्हाला परमनंट ड्रायव्हिंग लायसनमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी कसा फॉर्म भरायचा, तसेच स्लॉट कसा बुक करायचा, पेमेंट कशी करायची ते आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला या अगोदर लर्निंग लायसन काढलेलं असणं गरजेचं आहे. तर लर्निंग लायसन तुमच्या आधार कार्डवरतूनच कसं काढायचं त्यावरती आपण व्हिडिओ टाकलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आता तुम्हाला परमनंट ड्रायव्हिंग लायसनसाठी कसा अर्ज करायचा ते आपण इथे बघणार आहोत. तसेच लर्निंग लायसनसाठी काय काय क्वेश्चन येतात त्यावर देखील आपण व्हिडिओ टाकलेले, तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन ड्रायव्हिंग लायसन रिलेटेड पूर्ण व्हिडिओ बघू शकता. ड्रायव्हिंग लायसनला अप्लाय करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथे क्लिक करून तुम्ही वेबसाईटवरती येऊ शकता. इथे आल्यानंतर ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन रिलेटेड सर्व्हिसेस यावरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेट निवडायचं आहे, जे तुमचं स्टेट आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे. स्टेट निवडल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या सर्व्हिसेस ऑनलाईन आहेत त्याचे ऑप्शन देखील इथे तुम्ही दिसतील. तुम्ही यासाठी घरबसल्या अर्ज करून तुमचं ॲप्लिकेशन कंप्लीट करू शकता. आता आपण इथे क्रॉसवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे अप्लाय फॉर लर्नर लायसनवरती क्लिक करून, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तुम्हाला लर्निंग लायसन हे काढून घ्यायचं आहे आणि लर्निंग लायसनला 1 महिना झाला असेल तर आता इथे अप्लाय फॉर ड्रायव्हिंग लायसन म्हणजेच परमनंट ड्रायव्हिंग लायसनसाठी अप्लाय करण्यासाठी इथे तुम्हाला क्लिक हे करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही ॲप्लिकेशन स्टेप दिसतील. किती स्टेप या राहणार आहेत, तितक्या स्टेप या कंप्लीट करायच्या आहेत. तसेच लास्टला तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट हे ऑफिसला घेऊन जायचे आहेत ते आपण इथे सांगणार आहोत. तसेच फॉर्म कसा भरायचा, डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे, पूर्ण डिटेल इथे सांगणार आहोत. ह्या स्टेप वाचल्यानंतर तुम्हाला कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला वरती सगळ्यात सुरुवातीला ऑप्शन सिलेक्ट असेल पहा, होल्डिंग लर्नर्स लायसन्स, हेच राहू द्यायचं आहे. आणि तुम्हाला इथे लर्नर्स लायसन नंबर म्हणजेच तुमच्या जे लर्निंग लायसनवरती जो नंबर असेल तो नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्यामध्ये जर स्पेस असेल तर स्पेस देखील तुम्हाला इथे द्यायचं आहे. जसं इथे एक्झाम्पल आहे बघा, RJ14 त्यानंतर स्पेस आहे, तर तो स्पेस पण तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. जसंच तसं तुम्हाला इथे बघा, जसं दाखवलेलं आहे स्पेस तसंच टाकायचं आहे. तुमच्या लर्निंग लायसनवरती जो नंबर आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. ते कसं डाउनलोड करायचं पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेली सांगितलेली आहे. व तसेच लर्निंग लायसन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ देखील टाकायची आहे. जशी त्या लर्निंग लायसन्स वरती मेन्शन आहे तशाच तशी तुम्हाला इथे टाकायची आहे. इथे दोन्ही टाकल्यानंतर तुम्हाला इथे ओके वरती क्लिक हे करायचं आहे. आता तुमच्या जुन्या लर्निंग लायसनवरतून पूर्ण डिटेल फिट झालेली असेल. इथे LL नंबर दिसेल म्हणजे तुमचा लर्निंग लायसन नंबर दिसेल, कशासाठी अप्लाय केले ते दिसेल तुम्हाला. त्यानंतर कधी इश्यू झाले आणि एक्सपायर कधी झाले ते देखील इथे दिसेल. हे एक्सपायरी डेट संपायच्या आत तुम्हाला परमनंट लायसन करणं कंपल्सरी हे आहे. तर इथे तुम्हाला खाली यायचं आहे. आता इथे बरीचशी डिटेल ऑटोफिल असेल, जी लर्निंग लायसनमध्ये होती ती जशाच तशी राहू द्यायची, त्यामध्ये तुम्हाला कोणतेही चेंजेस हे करायचे नाहीत. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. तुम्ही ज्यासाठी अप्लाय केलं आहे, म्हणजेच समजा आता इथे मोटरसायकल विथ गिअर आहे किंवा तुम्ही LMV साठी अप्लाय केलं असेल, अजून एखाद्यासाठी अप्लाय केलं असेल तर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि ॲरोवरती क्लिक करून बाजूच्या बॉक्समध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे. जितके तुम्ही त्या बॉक्समध्ये ॲड करसाल त्यासाठी समजा आपण इथे अप्लाय हे करत आहोत. ज्या टाईपसाठी तुम्हाला परमनंट लायसनला अप्लाय करायचं आहे ते सगळे टाईप तुम्हाला ह्या बॉक्समध्ये ॲड हे करायचे आहेत. आपल्या केसमध्ये फक्त एकच आहे, तर इथे तुम्हाला या बॉक्समध्ये ते ॲड करून घ्यायचं आहे. ते ॲड केल्यानंतर बघा इथे एक नवीन ऑप्शन आहे, सेल्फ डिक्लेरेशन ॲज टू मेडिकल फिटनेस. यावरती क्लिक करून तुम्हाला मेडिकल फिटनेसचे येस नो हे सिलेक्ट करायचं आहे. तर तुमच्याप्रमाणे याचे आन्सर हे तुम्हाला इथे देऊन घ्यायचे आहेत. रेग्युलरली जर सगळं ओके असेल तर तुम्हाला फक्त 2 नंबरचा ऑप्शन हा येस करायचा आहे आणि बाकी सगळे ऑप्शन हे तुम्हाला नो हे करायचे आहेत. हे पूर्ण टिक केल्यानंतर तुम्हाला इथे चेकबॉक्सवरती क्लिक करून सबमिटवरती क्लिक हे करायचं आहे व नंतर ओकेवरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर पुन्हा बॅकवरती क्लिक करून तुम्हाला बॅक यायचं आहे. आता ही इथे वरती डिटेल तर आपण भरलेली आहे. आता तुम्हाला इथे सबमिटवरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे पॉपअप दिसेल की तुमचा ॲड्रेस हा तुमच्या कार्डवरती कसा दिसणार आहे ते इथे दिसेल. ते ओके असेल तर तुम्हाला इथे ओकेवरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर वरती अजून एक पॉपअप दिसेल, कॉंग्रॅच्युलेशन युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. आता यावरती तुम्हाला ओके करायचं आहे आणि तुम्हाला आता इथे ॲप्लिकेशन रेफरन्सची स्लिप मिळेल. तुमचा हा नवीन ॲप्लिकेशन नंबर जनरेट झालेला असेल. तुम्हाला मेसेजद्वारे देखील त्या ॲप्लिकेशन नंबर आलेला असेल. हा तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे व नंतर तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक हे करायचं आहे. आता इथे ॲप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ अगोदर मेन्शन असेल, कारण की आपण नेक्स्टवरती क्लिक हे केलेलं आहे. तुम्ही जर नसेल केलेलं
तुमचं काही पेज रिफ्रेश झालं तर होम पेज वरती जाऊन तुम्हाला ऍप्लिकेशन स्टेटस वरती क्लिक करून ही विंडो पुन्हा येऊन जाईल. आता इथे कॅप्चा फिल करायचा आहे तुम्हाला व नंतर तुम्हाला सबमिट वरती क्लिक हे करायचं आहे. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर बघा आता अशी विंडो दिसेल. इथे ऍप्लिकेशन नंबर दिसेल. तुमचा लर्निंग लायसनचा ऍप्लिकेशन नंबर आणि परमनंट ड्रायव्हिंग लायसनचा ऍप्लिकेशन नंबर हा वेगळा असणार आहे. हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जेव्हा तुम्ही लर्निंग लायसनचा टाकाल तर तिथे तुम्हाला लर्निंग लायसन खाली इश्यू दिसेल. हा परमनंटचा असेल तर हा दोन्ही वेगळा असेल. तुम्हाला दरवेळेस चेक करूनच बरोबर हा टाकायचा आहे. आता तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आहे. इथे बघा तुम्हाला लर्निंग लायसनचा रेफरन्स नंबर दिसेल आणि आता इथे 3 ऑप्शन आहेत. तुम्हाला फी पेमेंट करायची आहे, डीएल स्लॉट बुक करायचा आहे आणि फिल ऍप्लिकेशन फॉर्म. तर आपण हा कंप्लीट केला आहे. जे कंप्लीट केला आहे त्यासमोर कंप्लीटेड असं दिसेल. आता आपण इथे फी पेमेंट ही करून घेऊयात. तुम्हाला खाली देखील ऑप्शन दिसतील फी पेमेंट, डीएल स्लॉट कंप्लीट आहे का पेंडिंग आहे, कोणत्या तारखेला कंप्लीट झाले ते देखील इथे दिसते. आता इथे तुम्हाला फी पेमेंट ही कंप्लीट करून घ्यायची आहे. फी पेमेंट करण्यासाठी तुम्हाला प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे फी लागणार आहे, म्हणजे तुमच्या ऍप्लिकेशन नुसार फी कमी जास्तही होणार आहे. तर इथे इश्यू न्यू डीएल करण्यासाठी 200 रुपये लागणार आहे. ड्रायव्हिंग टेस्टसाठी किती रुपये लागणार आहे ते दिसेल. तसेच फॉर्म 7 फी किती आहे ती दिसेल. इथे टोटल तुम्हाला फी दिसेल. तुम्ही जर याच्यामध्ये LMV म्हणजेच 4 व्हीलर ॲड केली असेल तर त्याचे देखील पैसे ॲड होतील. त्याप्रमाणे इथे टोटल पेमेंट दिसेल. इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. बँक गेटवे जे असेल ते एकच ऑप्शन आहे, ते सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला इथे कॅप्चा फिल करायचा आहे व नंतर पे नाव वरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला आय ॲग्री टर्म अँड कंडिशन वरती क्लिक करून नेक्स्ट वरती जायचं. इथे टोटल अमाऊंट दिसेल. इथे प्रोसेड फॉर पेमेंट वरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर इथे बरेचसे ऑप्शन दिसतील. तुम्ही इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, प्रीपेड किंवा UPI ने पेमेंट हे करू शकता. UPI असेल तर एंटर युअर UPI ID वरती क्लिक करून UPI ID तुम्हाला टाकायचा आहे व नंतर तुम्हाला व्हॅलिडेट UPI ID यावरती क्लिक हे करायचं आहे व त्यानंतर तुम्हाला इथे पे नाव वरती क्लिक हे करायचं आहे. आणि आता ह्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जाऊन त्या UPI ID वरती पेमेंट हे कंप्लीट करायचं आहे. पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला इथे रिमार्कमध्ये बघा पेमेंट सक्सेसफुल असं दिसेल आणि स्टेटस सक्सेस दिसेल. आता तुम्हाला क्लिक हेअर फॉर प्रिंट रिसिप्ट यावरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे कोणती प्रिंट हे तुम्हाला काढायची आहे. इथे डॉटवरती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आता इथे कॅप्चा हा एंटर करायचा आहे. ते एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे प्रिंट रिसिप्ट यावरती क्लिक हे करायचं आहे. अशी रिसिप्ट दिसेल, याची प्रिंट ही तुम्हाला काढायची आहे. ही रिसिप्ट तुम्हाला लास्टला देखील लागणार आहे फीस पेमेंट केलेली. आता रिसिप्ट काढल्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट वरती क्लिक हे करायचं आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ ही तुम्हाला टाकून घ्यायची आहे व इथे कॅप्चा टाकायचा आहे. तुमचा जो स्क्रीनवरती दिसत असेल तो कॅप्चा टाकून घ्यायचा आहे व नंतर सबमिट वरती क्लिक हे करायचं आहे. आता पुन्हा तुम्हाला ऍप्लिकेशन स्टेटस दिसेल, म्हणजेच आपण ऍप्लिकेशन स्टेटसच्या टॅबमधूनच आलो आहोत. आता इथे बघा आपण फीस पेमेंट ही कंप्लीट करून घेतलेली आहे. तुम्हाला आता इथे डीएल स्लॉट बुकिंग म्हणजेच तुम्ही ट्रायलसाठी कधी जाणार ती डेट इथे तुम्हाला बुक ही करायची आहे. म्हणजेच तुम्ही ट्रायलसाठी कधी जाणार ती डेट ही तुम्हाला इथे बुक ही करायची आहे. इथे 3 वरती सिलेक्ट राहू द्यायचं आहे व नंतर प्रोसीड वरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे व इथे ऍप्लिकेशन नंबरवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि व्हॅलिडेशन कोड म्हणजे जसा स्क्रीनवरती दिसत आहे जशाच तसा इथे तुम्हाला टाकायचा आहे व नंतर सबमिट वरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर इथे तुमची डिटेल दिसेल. इथे तुमचं कोणत्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे ते नावं दिसतील. तुम्ही 2-3 ॲड केले असतील, समजेच 4 व्हीलर असेल 2 व्हीलर असेल तर दोन्ही दिसतील. ज्याच्यासाठी बुक करायचं आहे त्याच्यासमोर सिरियल नंबर समोर सिलेक्ट करायचा आहे. इथे एक्सपायरी डेट देखील तुम्हाला दिसेल व नंतर इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू बुक वरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर बघा आता इथे तुम्हाला पूर्ण डेट्स दिसतील. हिरव्यामध्ये आहेत त्या तुम्हाला स्लॉट अवेलेबल आहेत. रेड असेल तर नो स्लॉट, ब्ल्यू असेल तर तो हॉलिडे असणार आहे किंवा जर ग्रे असेल तर ते प्रिव्हियस असेल, म्हणजेच डेट बुक झालेल्या आहेत अगोदरच किंवा त्या डेट संपल्या आहेत किंवा त्या फ्युचरमध्ये असतील. तर हे ज्या ग्रीन दिसत आहेत त्यावरती तुम्ही कुठेही क्लिक हे करू शकता. इथे डेटवरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ज्या डेटला तुम्हाला बुक करायचं आहे. डेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इकडे टाइम दिसेल आणि सकाळचे समजा 8 ते 10 मध्ये 25 स्लॉट आहेत, 10 ते 12 मध्ये 11 स्लॉट आहेत. तुम्ही कोणत्या स्लॉटला बुक करायचं त्यावरती क्लिक करायचं आहे व नंतर बुक स्लॉटवरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक सिक्युरिटी कोड येईल, तो कोड तुम्हाला इथे टाकायचा आहे. म्हणजेच तुमच्या मोबाईलवरती OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट वरती क्लिक हे करायचं आहे. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता पुन्हा एकदा डिटेल दिसतील. तुमची कोणती व्हेकल क्लास आहे ती दिसेल आणि त्यानंतर डेट दिसेल की किती डेटला तुम्ही अप्लाय केलं आहे ती डेट तुम्हाला इथे दिसेल आणि टाइम स्लॉट दिसेल. हा एकदा कन्फर्म करून तुम्हाला कन्फर्म टू स्लॉट बुक यावरती क्लिक हे करायचं आहे. कन्फर्म टू स्लॉट बुक वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे प्रोव्हिजनल अपॉइंटमेंट फॉर ड्रायव्हिंग लायसन टेस्ट हे असं दिसेल. तुम्हाला खाली येऊन याची प्रिंट आउट ही काढून घ्यायची आहे. याची PDF डाउनलोड करून देखील तुम्ही जवळच्या प्रिंटरवरतून
प्रिंट ही काढू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही प्रिंट देखील ही काढू. या प्रकारे तुम्ही तुमचा स्लॉट हे बुक करू शकता. तुम्ही होम वरती आल्यानंतर आता इथे स्लॉट कॅन्सल देखील करू शकता. जर तुम्हाला स्लॉट कॅन्सल करायचा असेल तर इथे स्लॉट कॅन्सलचा देखील ऑप्शन आहे. आता तुम्हाला पुन्हा एकदा होम वरती जायचं आहे, म्हणजेच सगळ्यात सुरुवातीच्या वेबसाईट वरती जायचं आहे. इथे सर्व्हिसेस मध्ये आल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा ऍप्लिकेशन स्टेटस वरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा ऍप्लिकेशन नंबर हा टाकायचा आहे. परमनंट ड्रायव्हिंग लायसनचा ऍप्लिकेशनचा नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे व नंतर कॅप्चा टाकून तुम्हाला सबमिट वरती क्लिक हे करायचं. आता इथे तुम्हाला खाली यायचं आहे आणि बघायचं आहे की तीनही स्टेप या कंप्लीट झालेल्या आहेत का. म्हणजे स्टेटस मध्ये बघा कम्प्लिटेड 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 असं तुम्हाला दिसेल व तसेच खाली इथे अपॉइंटमेंटची म्हणजेच टेस्ट स्लॉटची डेट दिसेल, कोणती टेस्ट आहे ते दिसेल, टाइम स्लॉट दिसेल आणि स्लॉट बुक डेट म्हणजे कोणत्या दिवशी तुम्ही स्लॉट बुक केलं ते दिसेल आणि टेस्टची डेट ही राहणार आहे. तसेच तुमचं जे जुनं ऍप्लिकेशन आहे म्हणजेच लर्निंग लायसनचं तर ते ऍप्लिकेशन नंबर हा इथे राहणार आहे. हा लक्षात ठेवायचा आहे, हा तुम्हाला लागणार आहे. आता तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत ते बघू. डॉक्युमेंट साठी बघा सगळ्यात सुरुवातीला तुम्ही ऍप्लिकेशन स्टेटस चेक करताना तुम्हाला इथे डीएल साठी इकडे ऍप्लिकेशन रेफरन्स स्लिपची तुम्ही कॉपी सोबत ठेवू शकता. त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म, हा ऍप्लिकेशन फॉर्म आहे बघा, फॉर्म नंबर 2 हा तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे. फॉर्म नंबर 2 मध्ये बघा हा परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स साठी आहे, हा देखील तुम्हाला घेऊन जायचा आहे. आणि खाली जो दुसरा ऍप्लिकेशन नंबर आहे म्हणजेच लर्निंग लायसन्सचा ऍप्लिकेशन नंबर तो टाकून तिथे जाऊन देखील तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म हा डाउनलोड करायचा आहे. तुम्हाला लर्निंग लायसन्सचा फॉर्म नंबर 2 देखील आणि परमनंट ड्रायव्हिंग लायसन्सचा फॉर्म नंबर 2 देखील दोन्ही सोबत तुम्हाला फॉर्म घेऊन जायचा आहे. त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन आहे, सेल्फ डिक्लेरेशन देखील तुम्हाला घेऊन जायचं आहे सोबत. आपण जे येस नो केलं होतं याची देखील तुम्हाला प्रिंट लागणार आहे. इथे तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर दिसून जाईल हे बघा वरती. तर तुम्हाला लर्निंग लायसन्सला जे जे फॉर्म आहे ते आणि परमनंट लायसन्सला जे जे फॉर्म आहेत ते दोन्ही देखील घेऊन जायचं आहे. लर्निंग लायसन्स जरी इश्यू झाला असेल तरी देखील तुम्हाला परमनंट ड्रायव्हिंग लायसन्सला ट्रायल देताना तुम्हाला दोन्ही फॉर्म हे लागणार आहेत. त्यानंतर प्रिंट डीएल स्लॉट एक्नॉलेजमेंट तर हे देखील तुम्हाला लागणार आहे. स्लॉट बुकिंगचं तुमचं हे प्रिंट आउट तुम्हाला काढायचं आहे की कधी तुमची डेट आणि टाइम स्लॉट आहे हे सोबत लागणार आहे. तसेच तुम्हाला या व्यतिरिक्त आणखी एक डॉक्युमेंट लागणार आहे ते म्हणजे तुमची ऍप्लिकेशन फी भरलेली रिसिप्ट. आता ऍप्लिकेशन फी भरलेली रिसिप्ट तुम्ही फी पेमेंट करताना जी प्रिंट आउट काढली ती द्यायची आहे किंवा जर तुम्ही तिथे काढू नाही शकले तर आपण ती कशी डाउनलोड करायची ती इथे आता बघणार आहोत. फी रिसिप्ट तुम्हाला काढण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला होम पेज वरती यायचं आहे. इथे आल्यानंतर बघा इथे फी पेमेंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथे प्रोसेड न करता तुम्हाला इथे ई पेमेंट वरती जाऊन प्रिंट रिसिप्ट यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे आणि इथे ऍप्लिकेशन नंबर टाकून डेट ऑफ बर्थ टाकून तुमचा जो कोड शो होत आहे तो टाकून गेट डिटेल्स वरती क्लिक करून जशी आपण पहिल्यांनी प्रिंट काढली होती आता देखील तुम्हाला तशीच रिसिप्टची प्रिंट ही काढून घ्यायची आहे. ही देखील तुम्हाला इथे लागणार आहे. की वरचे डॉक्युमेंट तुम्ही प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला लर्निंग लायसन्सचा नंबर टाकून म्हणजेच हा ऍप्लिकेशन नंबर चेंज करून जो लर्निंग लायसन्सचा ऍप्लिकेशन नंबर होता ते टाकून डेट ऑफ बर्थ टाकून लर्निंग लायसन्सचे देखील डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहे. याऐवजी तुम्ही ऍड्रेस प्रूफ साठी आयडी प्रूफ साठी जे डॉक्युमेंट दिले आहेत ते देखील तुम्हाला सोबत घेऊन जायचे असेल. आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, वोटर आयडी असेल, जे असेल ते तुम्हाला घेऊन जायचं आहे सोबत. तुम्ही फक्त आधार कार्ड वर जरी फॉर्म भरला असेल तरी देखील तुम्हाला सोबत पॅन कार्ड आणि दुसरं एखादं डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे. म्हणजे ऍटलीस्ट 2-3 डॉक्युमेंट तरी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. क्रॉस व्हेरिफिकेशन साठी ते डॉक्युमेंट देखील तुम्हाला इथे लागणार आहे. इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे. या प्रकारे तुम्ही परमनंट ड्रायव्हिंग लायसन्सचा फॉर्म हा कंप्लीट करू शकता. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती विचारू शकता. तसेच आपल्या लेटेस्ट अपडेट साठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल.